डॉक्टर प्रांजल खेवलकरांचे आधीपासूनचे मित्र सचिन भांबे आणि समीर सय्यद, मात्र काही दिवसांपूर्वी डॉक्टर खेवलकरांच्या सर्कलमध्ये निखिल पोपटाणी आणि श्रीपाद यादव या दोघांची एंट्री झाली। यातील श्रीपाद यादव हा क्रिकेट सामन्यांवरती बेटिंग घेणारा बुकी आहे। अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि अटकेची कारवाई देखील त्याच्यावरती झालेली आहे। तर निखिल पोपटाणी हा देखील बेटिंगच्या दुनियेमध्ये बुकी म्हणून ओळखला जातो। या दोघांनी डॉक्टर खेवलकरांसोबत सलगी करायला सुरुवात केली। त्यांना पार्ट्यांना आमंत्रित केलं जाऊ लागलं, आपण पार्टी करू असं म्हणत या डॉक्टर खेवलकरांना एका अर्थाने सापळ्यात अडकवण्याची सुरुवात झाली। डॉक्टर प्रांजल खेवलकरांनी हडपसरमधल्या या इमारतीमध्ये 25 ते 28 जुलै असा फ्लॅट बुक केला होता आणि शुक्रवारपासून डॉक्टर खेवलकर या फ्लॅटमध्ये वास्तव्याला होते। शनिवारी 4 वाजता सचिन भांबे आणि समीर सय्यद हे त्यांचे 2 मित्र आधी या फ्लॅटवरती आले। त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता निखिल पोपटाणी या फ्लॅटवरती पोहोचला आणि रात्री 9 वाजता श्रीपाद यादव या फ्लॅटमध्ये पोहोचला। रात्री 11 वाजेपर्यंत या फ्लॅटमध्ये त्यांची पहिली पार्टी चालली। मात्र त्यानंतर त्यांनी बाहेर एखाद्या रेस्टॉरंट किंवा पब मध्ये जाण्याचा निर्णय घेतला। रात्री 11:15 वाजता डॉक्टर प्रांजल खेवलकर हे सचिन भांबे आणि समीर सय्यद या त्यांच्या 2 मित्रांसह एका कारमधून, तर निखिल पोपटाणी आणि श्रीपाद यादव हे दुसऱ्या कारमधून या कल्याणी नगरमधल्या बॉलर पब मध्ये पोहोचले। रात्री 2 वाजेपर्यंत त्यांची इथे पार्टी चालली। 2 वाजता डॉक्टर प्रांजल खेवलकर या बॉलर बार मधून पुन्हा खराडीमध्ये त्यांनी जो फ्लॅट बुक केला होता तिकडे जाण्यासाठी निघाले। मात्र पोपटाणी आणि श्रीपाद यादव यांनी त्यांना असं सांगितलं की ते आणखी पार्टी करण्यासाठी इथून काही अंतरावरती असलेल्या वेस्टिन हॉटेलमधल्या बॅस्टिन या बार मध्ये निघालेले आहेत। बॉलर पब मधून निघालेले डॉक्टर प्रांजल खेवलकर त्यांच्या 2 मित्रांसह खराडीमध्ये त्यांनी बुक केलेल्या फ्लॅटकडे गेले, तर श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी दुसऱ्या कारमधून या वेस्टिन हॉटेलच्या आतमध्ये असलेल्या बॅस्टिन या बारमध्ये आणखी पार्टी करण्यासाठी पोहोचले। मात्र इथं आल्यानंतर पोलिसांनी हा बार बंद करायला सांगितला असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून ते इथून पुन्हा डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी खराडीमध्ये जो फ्लॅट बुक केला होता तिकडे जायला निघाले। बॉलर पब मधून निघालेले डॉक्टर प्रांजल खेवलकर 2:15 वाजताच्या दरम्यान पुन्हा एकदा खराडी भागातील या इमारतीमध्ये त्यांनी बुक केलेल्या फ्लॅटमध्ये पोहोचले। मात्र 15 ते 20 मिनिटं गेल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी निखिल पोपटाणी आणि श्रीपाद यादव आले। त्यांना पाहून डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी आश्चर्य व्यक्त केलं, कारण आम्ही एका दुसऱ्या पबमध्ये पार्टी सुरू ठेवण्यासाठी जातो आहोत असं त्यांनी खेवलकरांना सांगितलं होतं। मात्र तो पब, तो बार बंद झाल्यामुळे आम्ही तुमच्याकडे पुन्हा एकदा आलेलो आहोत असं उत्तर पोपटाणी आणि यादव यांनी खेवलकरांना दिलं। मात्र इथं एक महत्त्वाची घडामोड घडली होती की यावेळी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी यांनी सोबत 2 मुली देखील आणल्या होत्या। 2:15-2:30च्या दरम्यान या मुलींची श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी यांच्या सोबतच खेवलकरांनी बुक केलेल्या फ्लॅटमध्ये पहिल्यांदा एंट्री झाली आणि 3 मुली या इमारतीच्या खाली देखील उभ्या होत्या। त्यानंतर आणखी 15 ते 20 मिनिटांनी म्हणजे 3 वाजताच्या दरम्यान पुणे पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक खेवलकरांनी बुक केलेल्या फ्लॅटमध्ये दाखल झालं आणि श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी यांनी ज्या 2 मुली सोबत आणल्या होत्या, ईशा सिंग आणि प्राची शर्मा, यापैकी ईशा सिंगच्या पर्समध्ये कोकेन आणि गांजा सापडल्याचा आरोप झाला। यातूनच प्रश्न विचारला जातोय की डॉक्टर खेवलकर या प्रकरणात अडकले की अडकवले गेले। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।